नमस्कार, मी योगेश सांगळे डीसीएन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करतो. पुण्यातील महापौर बंगल्याच्या परिसरात फांद्या छाटण्याच्या नावाखाली तब्बल 19 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात येत आहे. ही कारवाई पुणे महापालिकेच्या वृक्ष संवर्धन विभागाकडूनच करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. पुण्यातील वनाज चौकात पीएमपी बसनं महापालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे कचरा वेचक कामगार ट्रकमधून खाली पडून गंभीर जखमी झाला. या कामगाराला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पीएमपी बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार बापूसाहेब कुटवड आणि पोलीस हवालदार अमोल पवार यांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी निलंबित केलं. बेकायदा धंद्यांना प्रोत्साहन देणं आणि पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुणे शहरात गेल्या 24 तासांपेक्षा अधिक काळ पाणी पुरवठा खंडित झालेला आहे. शुक्रवारी दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र शहरातील अनेक भागांमध्ये उशिरापर्यंत पाणी पुरवठा सुरू झाला नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्या. परिणामी अनेक सोसायट्यांमध्ये पाण्यासाठी टँकर मागवण्यात आले. वारजे माळवाडी भागातील राहुल पार्क सोसायटीत मध्यरात्री 12:15च्या सुमारास एका स्टेशनरी दुकानात मोठी आग लागली. आगीची झळ स्टेशनरी दुकानाच्या शेजारी असलेल्या गणेश भेळ या दुकानाला बसली. आगीमागचं कारण समजू शकलं नाही. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.